हाय, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण करणार आहोत डीमार्ट ब्लॉग. मला काही वस्तू घ्यायच्या होत्या आणि डीमार्टमध्ये कसं सगळ्या वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. म्हणून म्हटलं की डीमार्टला जाऊया. तर चला बघूया मी आज काय काय घेतलं. सो मुंबई म्हणलं की ट्रॅफिक तर येणारच. तर मी ट्रॅफिकमध्ये अडकली आहे. चला, फायनली ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतर मी डीमार्टकडे निघाली आहे आणि पोहोचली आहे डीमार्टला. चला आपण आत जाऊया. मला आहे ना घरातल्या सगळ्या लहान-लहान वस्तूंपासून ते मला लागणाऱ्या वस्तूंपर्यंत सगळं मलाच घ्यावं लागतं. कारण मी इथे एकटी राहते. सो मला घरातल्या सगळ्या वस्तू मला एकटीलाच घ्याव्या लागतात. मला असं वाटतं की माझा हा एक वेगळा संसार मांडलाय. ओके. मला सांगा, तुम्ही सगळेजण म्हणता की मुली खूप खर्च करतात. आता इथे मी घरातलं सामान घेण्यासाठी आले आणि घरच्या सामानामध्ये नेल कुठून आले मध्ये? मग आता मुली या गोष्टींना कसं काय इग्नोर करणार? म्हणून मग मी पण एक नेल पेंट घेतलं. टिश्यूज घेतले आणि टिश्यू ही अशी वस्तू आहे ना, ती मला सारखी लागते आणि मी प्रत्येक वेळी डीमार्टला गेल्यावर 2-3 टिश्यूचे पॅकेट्स घेते म्हणजे घेतेच. लिटरली आज मला कळतंय, की माझे बाबा मला आत्तापर्यंत सुपर मार्केट्समध्ये का घेऊन जात नव्हते? या माझ्या मूर्खपणामुळेच. जाते घ्यायला एक गोष्ट, पण घेऊन येते भलतंच काहीतरी. त्यानंतर मला ही इतकी छान क्यूट पिंटरेस्टी वॉटर बॉटल दिसली, पण मी ती घेतलेली नाही कारण त्याचा मला काहीच उपयोग नाही. ती लहान मुलांची आहे, म्हणून मी जशास तशी जागेवर ठेवून दिली. आणि असा थोडाफार टाईमपास करून झाल्यावर पुन्हा मी लागणाऱ्या वस्तू घ्यायला लागले. बऱ्याच वस्तूंचे व्हिडिओ क्लिप्स मी काढायला विसरले, तिथे खूप गर्दी होती. त्यानंतर मी छत्री घेतली कारण पावसाळा आहे त्यामुळे छत्री लागणारच आहे. आणि तिथून नंतर बिलिंग काउंटरवर जात असताना मला इथे इडली डोसा बॅटर दिसलं आणि त्याच वेळी माझ्या डोक्यात असा विचार सुरू होता, की मी उद्या नाश्त्याला काय बनवू? आणि तेवढ्यात मला हे दिसलं. त्यामुळे मग मी इडली डोसा बॅटर घेतलं आणि त्यानंतर बिल करून मी बाहेर निघाले. आणि बाहेर आल्यावर असं झालं, की पाऊस सुरू झाला होता आणि माझ्या गाडीमध्ये एकही कपडा नव्हता सीट पुसून घेण्यासाठी. आणि माझं असं झालं, की अरे बापरे! आता एवढ्या ओल्या सीटवरती बसून कसं काय गाडी चालवणार? आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, की मी डीमार्टमधून आत्ताच तर कपडा घेतलाय ना, सो त्याचं उद्घाटन मी लगेचच बाहेर करून टाकलं आणि सीट पुसल्यानंतर मग गाडीवरती बसून मी घराकडे निघाले. तर डीमार्टला जाताना ट्रॅफिक लागलं, तसंच येतानाही लागलं. सिग्नल सुटल्यावरती घराकडे जाताना मला पाणीपुरीचा गाडा दिसला आणि इतका छान पाऊस पडला होता. त्यामध्ये गरम-गरम रगडा टाकून पाणीपुरी आहा! म्हणजे बाहेर आल्यावरती बाहेरचं काही खाल्लं नाही, असं कसं काय होणार ना? त्यामुळे मग मी मस्त पाणीपुरी खाल्ले आणि तिथून थोडीफार भाजी घेऊन घरी आले. तर आता मी घरी आलेली आहे आणि लिफ्टची वाट बघते आणि लिफ्ट येईपर्यंत असा काहीतरी मूर्खपणा मी करत असते. सो तुम्हाला आजचा हा व्लॉग कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.